अजितदादा पवार यांचा अपघात नव्हता, तो घातपात होता, असं म्हणणं आता बारामतीकरांचं आणि अजितदादा प्रेमी यांचं झालेलं आहे. याचं कारण ठरत आहे DGCA रिपोर्टमध्ये आलेल्या काही गोष्टी. ब्लॅक बॉक्स व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळे या नवीन वादाला तोड फुटलेला आहे हे सांगण्यापूर्वीच दुसरीकडे जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचे मालक राजीव सिंग हे मुख्य पायलटच्या सीटवर बसून झोपलेले दिसत आहेत. त्यामुळे जय पवार यांनी त्यांच्यावरती कारवाई करायची मागणी केली. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर 1 महिन्यानंतर DGCAने 22 पानांचा प्राथमिक अहवाल दिला होता. त्यामध्ये एक गोष्ट नमूद होती की ज्यावेळेस अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळी ते विमान सुरुवातीला एका मोठ्या झाडाला धडकलं होतं, त्यानंतर ते जमिनीवरती कोसळलं होतं. याच गोष्टीमुळे या नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे. स्थानिक नागरिकांनी या गोष्टीनंतर घटनास्थळी पोहोचून रनवे पाशी आणि ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणचे व्हिडिओ शेअर केले. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणतंही असं मोठं झाड नाही, त्यामुळं झाड नसताना देखील रिपोर्टमध्ये झाडाचा उल्लेख झाल्यामुळं बारामतीकर आणि स्थानिक नागरिक त्याबरोबरच अजितदादा प्रेमी यांना अशी शंका वाटत आहे की अजितदादा पवार यांचा अपघात झालेला नसून तो घातपात होता. तर तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.